आणि आता बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। यातच चांदूर बाजार तालुक्यातील माधान या गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे गावातील अनेक घरात पाणी शिरलंय। शेतातही पाणी साचल्याने पिकं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। गावात पाणी शिरल्याने अनेक घरांचा संपर्कही तुटलाय। त्याचबरोबर वाहनं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्या सोबत आहेत। शुभम, या माधान गावात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि आम्ही दृश्य आता बघतोय। दृश्यांमधनं परिस्थितीची कल्पना येऊ शकते। जनजीवन विस्कळीत झालं असेलच, मात्र स्थानिक स्तरावर प्रशासन आता काय पावलं उचलते या सगळ्यातनं नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी? अगदीच सर, आपण सांगितल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या माधान गावात अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ढगफुटी सदृश हा जो पाऊस आहे आणि या पावसामुळे गावातल्या मध्यवस्तीत थेट पाणी शिरलं आहे। जे मुख्य रस्ते आहेत, संपूर्ण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। अनेक नागरिकांना घरातून आसरा शोधण्यासाठी कोणी झाडावर चढलेला आहे, तर कोणी घराच्या वर चढलेला आहे। अशा ठिकाणी आसरा स्थानिक नागरिकांकडून शोधला जात आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर गावात जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा पाण्याखाली गेल्या आहे। अनेकांच्या घरातलं अन्नधान्य जे आहे ते देखील पाण्यामध्ये पूर्णपणे भिजलेलं आहे। शेती पिकं देखील पाण्याखाली गेलेलं आहेत आणि एकंदरीतच माधान गावातली परिस्थिती जी आहे ती अतिशय भयावह झालेली आहे। अनेक नागरिक जे आहेत ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत। आपल्याला जी माहिती मिळते आहे, तालुका प्रशासन जे तहसीलदार आहेत तिथल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत आणि काही वेळेतच एनडीआरएफचं पथक देखील त्या गावामध्ये पोहोचणार आहे आणि काही वेळेतच एनडीआरएफचं पथक गावामध्ये पोहोचल्यावर गावामध्ये शोध मोहीम राबवणार आहे। सध्याची जी माहिती मिळते आहे, अद्यापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मृतहानीची घटना आपल्यापर्यंत नाही। मात्र नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एनडीआरएफचं पथक जे आहे ते गावात थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि पोहोचल्यानंतर मदतीसाठी सहकार्य केलं जाणार आहे। सर, अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या अपडेट्स बद्दल। एनडीआरएफचं पथक आता काही वेळातच तिथे पोहोचेल आणि अजून तरी जीवितहानीचं वृत्त नाही आहे, त्यामुळे सुदैवानं तिथे जीवितहानी असू नये अशीच अपेक्षा करूया। मात्र आता अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी एनडीआरएफचं पथक तिथे दाखल होतंय।